नवा विचार नवा भारत। न्यूज 24 मराठी। नवा विचार नवा भारत। अहिल्यानगर जिल्हा ड्रग्सच्या विळख्यात, पोलीस कुठे आहेत? आमदार संग्राम जगतापांचा थेट सवाल। अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून यामुळे संपूर्ण युवा पिढी बर्बादीच्या उंबरठ्यावर असल्याचा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे। विद्यार्थ्यांसह त्यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देत ड्रग्स विरोधात तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली। आमदार जगताप म्हणाले की पोलीस अधीक्षक कार्यालयातून सील केलेले अंमली पदार्थ गायब होणे, तोफखाना परिसरात एमडी ड्रग्स सापडणे तसेच निवडणूक काळात ड्रग्सच्या सेवनामुळे 7 ते 8 युवकांना रुग्णालयात दाखल करावे लागणे या सर्व घटना नगरकरांसाठी अत्यंत धोकादायक आहेत। इतक्या गंभीर घटना घडूनही पोलीस प्रशासनाला माहिती नसणे यावरूनच प्रशासन किती अलर्ट मोडवर आहे यावरच प्रश्न निर्माण होतो, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले। ड्रग्स तस्करी करणाऱ्या टोळ्यांना नेमका कोणाचा आश्रय आहे? पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे का? असा थेट सवाल उपस्थित करत जिम संस्कृतीच्या आडून ड्रग्सचा फैलाव होत असल्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। महाविद्यालयीन परिसरात विना नंबर प्लेट दुचाकी, ट्रिपल सीट वाहने सर्रास फिरत असताना डीएसपी चौक व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच नियमभंग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। ड्रग्ज, विना नंबर प्लेट वाहने आणि महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे। काही दिवसांपूर्वी बातमी आली की पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जो काही मुद्देमाल, जो अंमली पदार्थांचा सील केलेला होता, तो गायब झाला आणि तो उघडकीस आला पुणे ग्रामीणच्या पोलिसांमुळे। आणि तो उघडकीस आल्यानंतर त्याचे धागेदोरे हे अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आले, पण त्याचं फार गांभीर्य हे प्रशासनाने घेतलं दिसत नाही। लगेचच आपल्याला तोफखाना हद्दीमध्ये देखील आपल्याला कवळं एमडी ड्रग्स पकडलेलं पाहायला मिळालं, काही इंजेक्शन पाहायला मिळाले। निवडणुकीच्या काळामध्ये देखील जवळपास अंदाजे 6 ते 7 युवक हे एमडी ड्रग्स घेतल्याचं सेवन केल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं, ते वाचले, बचावले। म्हणजे त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ते अत्यंत सिरियस आहेत, गंभीर त्यांची परिस्थिती आहे, पण त्याचीसुद्धा अजूनपर्यंत अद्यापपर्यंत ही पोलिसांना माहिती नाही। म्हणजे किती शोकांतिक आहे की हे जर असं घडत असेल, यांना माहिती मिळत नसेल, तर म्हणजे पोलीस किती अलर्ट मोडवर आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं, याच्यातनं अनुभवायला देखील मिळतं। म्हणून आज आम्ही मागणी केली की ह्या अंमली पदार्थांची जी तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या तयार झाल्यात, याला फार कोणाचा आश्रय, राजाश्रय, ते तपासलं गेलं पाहिजे। याला कुठं पोलीस प्रशासन पाठीशी घालतं का, एक फार मोठी शंका, हा प्रश्नचिन्ह हा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून याच्यावरती पोलिसांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। आणि प्रामुख्यानं ज्या जिम आहेत, ह्या जिममध्ये ट्रेनर जे आहेत हे एकाच जमातीचे असतील असं कसं होऊ शकतं? आणि ते इथं नाही, एका जिममध्ये नाही, तर सगळ्या जिममध्ये तुम्हाला सांगतो 90% तेच लोक, असं कसं होऊ शकतं? आणि मग त्याच्यातनं कुठंतरी जिम जिहाद, ड्रग जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद जो पाहायला मिळतो, याच्यात नवीन नवीन जिहाद आता आम्हाला पाहायला मिळाला। पूर्वी फक्त आम्हाला लव जिहाद ऐकायला मिळायचं, नंतर ज्यावेळेला मंदिरांवरती अतिक्रमण सुरू झालं तो लँड जिहाद निर्माण झाला। हळूहळू आपण पाहतो निवडणुका आल्या, वोट जिहाद सुरू झाला। आता आम्ही जिम जिहाद आणि ड्रग जिहाद देखील आता आम्हाला ऐकायला मिळतो। आणि आमच्या समोर असणाऱ्या काही लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला ते पाहण्यासुद्धा मिळालं, हे दुर्दैव आहे। म्हणून कुठंतरी पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ही मागणी आज आम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्ही केलेली आहे। या महाविद्यालयांमध्ये टिबल शीट येणारे मुलं, बिगर नंबरचे असणारे गाड्या, या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर कुठल्याही प्रकारे, म्हणजे एखाद्या परिस्थिती नाजूक असेल आणि टिबल शीट गेलं तर वेगळी गोष्ट असते, पण हे सगळे लोक तुम्हाला सांगतो टिबल शीट आणि कुठलाही पासिंग नसणाऱ्या गाड्या, म्हणजे काही दिवसांनी असं होईल की म्हणजे पी पासिंग असणाऱ्या गाड्या दिसतील, म्हणजे पाकिस्तान पासिंग असणाऱ्या सुद्धा गाड्या आपल्याला इथं अहिल्यानगरमध्ये SP चौकात दिसतील, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळायला लागलेली आहे की त्याला कुठेही पासिंग नाही, काही नाही। म्हणजे ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये अशा प्रकार करतात, म्हणजे ते पोलिसांना आव्हान आहे, हे सुद्धा पोलिसांना समजत नाही। इथंच जर सिग्नल तोडत असतील, इथं जर तुम्हाला सांगतो टिबल शीट बसत असतील, इथं जर त्या गाड्याचा नंबर नसतील, तर पोलिसांसमोर हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे। आपण पाहिलं की काही DYSP टिप्परसे साहेबांनी काही विशेष मध्ये मोहीम हाती घेतली आणि जे मिनी पाकिस्तानमधून ज्या गाड्या बाहेर यायच्या तर त्यांच्यावरती सायलेन्सरवरती कारवाई केली, ते त्यांचं अभिनंदन त्या बाबतीमध्ये।
पण अजून 10-20% टिप्पर साहेब राहिलेले आहेत काही लोक, ते सुद्धा तुम्हाला सांगतो ठेचून काढावं लागतील. ते रात्री 10-11च्या पुढे नंतर बाहेर निघतात आणि स्टँडचे परिसर विशेषतः असतात, आमच्या जे समाजाचे काही लोक असतील त्या महिलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जे करतात, तर याच्यावरती देखील पोलिसांनी कुठेतरी कारवाई करणं अपेक्षित आहे. म्हणून पोलिसांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी एक लेखी स्वरूपाचं विनंती आम्ही आज आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींच्या वतीनं केलेली आहे. जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर लोकशाही मार्गाने देखील वेगळं आंदोलन या प्रशासनाच्या विरोधामध्ये याच कार्यालयाच्या बाहेर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. न्यूज 24 मराठी, नवा विचार, नवा भारत.